गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदा ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे पहा, इकडे बासुंदी उकळते. आज आहे बुधवार आणि आता व्हिडिओ मी आता चालू केलाय, आत्ता बनवतेय. तर आज आहे विरांच्या सुट्टी शाळेला. इकडे बटाटा कुकरला बटाटा लावले 2, का तर विरांशला बटाट्याची भाजी बनवायची आहे. आणि विरांशला जायचं आहे आज नगरला, त्याच्या आजीकडे. म्हणजे मी आहे आईची आई, तर वडिलांच्या आईकडे जायचं आहे त्याला. आणि आता विरांशला ना उद्या 1 दिवस शाळा आहे आणि पुन्हा सुट्टे आहेत 3 दिवस. त्याच्यामुळे ते आज जाणार आहे. आणि उद्या आहे गुरुवार आणि शुक्रवारी आहे राखी पौर्णिमा. तर राखी पौर्णिमेची त्याला सुट्टी आहे. तर राखी पौर्णिमेचं विनायकला पण बहिणीकडे जायचं आहे. त्याच्यामुळे आज जाणार आहेत. उद्या निघणार होते खरं तर, पण आज निघणार आहे. गावी चाललेत. आणि विरांशला तर एवढी उत्सुकता आहे ना, सकाळी अंथरुणात झोपेतनं उठल्यानंतर लगेच त्यांनी बॅग भरायला घेतली. सकाळपासून त्याचं चाललं होतं, आजीकडे जायचं आहे, नगरला जायचं आहे. मला म्हणतो तू पण येणार का आजी? म्हटलं नाही पिल्लू, जा तुमच्या आजीकडे जाऊन या. तर बघा, त्याच्यामुळे मग आता सकाळी आज मावशीबाई येऊन सकाळी स्वयंपाक करून गेल्या. तर मग म्हटलं आता इकडे मी बासुंदी बनवली आहे. पेढे राहिले होते, तर म्हटलं वाया जाण्यापेक्षा बासुंदी बनवूया. आणि इकडे आता बटाटा झाकण पडलं ना कुकरचं, तर बटाट्याची भाजी बनवते. विरांशला पाहिजे बटाट्याची भाजी. रसिकाचा कॉल चालू आहे, रसिकाचं काम चालू आहे. आणि विरांश आणि विनायक गेलेत गाडी पुसायला खाली. विरांशच्या स्कूलमध्ये कालच राखीचा कार्यक्रम झाला. आता सुट्ट्या असल्यामुळे ना कालच त्यांच्या स्कूलमध्ये राखीचा कार्यक्रम झालेला आहे. विरांश मला सांगून गेला, आजी मला बटाट्याची भाजी बनव. तर आता हे 2 बटाटे उकडलेले आणि थोडा कांदा चिरते आणि बटाट्याची भाजी बनवते. तोपर्यंत विरांश येईलच. त्याला गरम गरम पोळी, बटाट्याची भाजी, गरम पोळी आणि बासुंदी जेवायला देते. कांदा नाही चिरत मी, साधीशी उकडलेले बटाट्याची भाजी बनवते आहे. पुन्हा राहिले तर मग वाया जाईल, म्हणून अगदी विरांशपुरतीच बनवते भाजी. आभाळ आले का काय, पुन्हा सतत पाऊस चालूच आहे. कमी जास्त
आहे. हँड वॉश केल्याशिवाय जेवायचं नसतं, हे की नाही? हो की नाही शना? बघ कशा हँड वॉश करतं माझं बाळ. चलो हळूहळू उड्या मारा. आता बसा जेवायला. बघा आपल्या आपल्या हाताने जेवायचं असतं आजी. हे पहा इकडे मी रोजमेरी लीव्हज घेतलेत, केस गळतात म्हणून, आणि आता ही बॉटल पण मिळाली आहे. तर आता मी ह्या लीव्हजचं पाणी बनवते आणि या बॉटलमध्ये भरून स्प्रे करता येईल केसांना. तर चला हे पहिलं फोडून घेते. हे पहा इथं मी ना 2 चमचे रोजमेरीची हे घेतले, लीव्हज घेतलेले आहेत, पानं घेतलेले आहेत. आणि त्यात मी पाणी टाकते आणि पाणी टाकून 2 चमचेला 2 कप पाणी असं प्रमाणे. तर पाणी टाकून चांगलं उकळून घेणार आहे आणि मग स्प्रेमध्ये भरणार आहे. चला आता हे पहा आता चांगलं उकळून घेते, कलर चेंज होईल. केसांच्या समस्यावर, केस गळतीवर ना हे उपयुक्त आहे. पाहूया आपण, आता मी करून बघणार आहे. तर व्यवस्थित वाटलं तर तुम्हाला मी सांगेन. हे पहा असा मी हा स्प्रे बनवला आहे, रोजमेरी लीव्हजचा, केसासाठी उपयुक्त आहे. चला तुम्हाला आवडला का? बनवलं तर आहे मी आता. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.